स्वागत आहे तुमचं ओंकार ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. आता काल सारखाच किंवा शुक्रवार सारखाच आजचा दिवसही एक बुलिश डे होता. तुम्ही आता पाहू शकता की आपण जे शुक्रवारी अनालिसिस केलं होतं मंडेसाठी, मार्केट आज एक्झॅक्ट लेवलपासनं वर गेलेलं आहे. आपण सांगितलं होतं की 25,940 930 या लेवलपासनं मार्केट रिॲक्ट होईल आणि बरोबर मार्केट इथेच ओपन झालं या लेवलला. 25,932 समथिंग लेवलला मार्केट आज ओपन झालं आणि त्यानंतर यस्टरडे हाय जो होता 2660 याच्या खालीच कुठेतरी ऑलमोस्ट 2643 पर्यंत जाऊन मार्केट क्लोज झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, तर ही 2660 ची लेवल आहे आणि आजचा 25,900 म्हणजे काय, तर एक 100 ते 160 पॉईंट मध्ये मार्केटची मुवमेंट 2 दिवस झालं चाललेली आहे. हे आपण 1 आवरला पाहिलं, 15 मिनिट्सला पण तीच लेवल आहे आणि 5 मिनिट्सला पण. आता आपल्याला मंडेसाठी काय करायचंय, पहिल्यांदा आपण इथे एक व्हॉल्यूम इंडिकेटर व्हॉल्यूम ऍड करून घेऊ आणि मुव्हिंग ॲव्हरेज. आपण मुव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल यूज करतो कारण की ते सगळ्यात बेस्ट आहे. आपण 5 डेजचं लावतो कारण की आपण इंट्राडे करतो. रेड कलर मध्ये मी कन्वर्ट केलं त्याला. हा, आता आपल्याला मंडेसाठी काय करायचंय, आपण आता उद्या ट्यूजडे साठी काय करणार आहोत, यामध्ये तुम्ही पहा की आजचा जो हाय होता ऑलमोस्ट 2540 ते आजचा लो होता 25,900. एक स्पिनिंग टॉप सारखे आपण एक कन्सिडर करू की अशी एक कॅन्डल बनलेली आहे. सिंपल ट्रेड आहे. आता याच्या पुढचे ट्रेड हे खूप सिंपल असणार आहेत. आपल्याला काय करायचे, 26,060 आता बघा ही लेवल असेल, याच्यावर जेव्हा एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनेल तेव्हा आपण याच्यामध्ये कॉल साठी एंटर व्हायचंय या लेवल पासून. आणि आपलं टार्गेट कितीपर्यंत असेल माहिती आहे का, तर ऑलमोस्ट या लेवल पर्यंत 26,200 या लेवल पर्यंत आपलं अपसाइडला टार्गेट असणार आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला अजून एक आयडिया सांगतो की 26,200 ला आल्यानंतर मार्केट इथं पुट साईड साठी पण ऑपॉर्च्युनिटी देऊ शकते, कारण की 1 आवरला इथे बघा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनलेला आहे की हा एक बिअरिश पॅटर्न आहे. तो पॅटर्न बनवून त्याचा ब्रेकआउट होऊन पुन्हा मार्केट वर गेलं आणि जर हा राईट शोल्डरचा हाय जर ब्रेक झाला तर त्याला एसएल हिट करणं म्हणते त्या स्टॉप लॉसचं. त्यामुळे मार्केट यानंतर खूप जोरदारपणे वर जाऊ शकतो. आलं लक्षात. जर मार्केट फ्लॅट ओपन होऊन किंवा गॅप अप ओपन होऊन याच्या वर जर झाला तर इथं आपल्याला एखादा बाय साईड साठी एंट्री भेटते का हे पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर आपलं टार्गेट असणार आहे 26,200. आता 26,200 ला गेल्यानंतर मार्केट इथं पुट साईडच्या ऑपॉर्च्युनिटी देते का हे पाहणं खूप गरजेचं आहे. या लेवलला गेल्यानंतर मार्केट एखादी पुट साईडची ऑपॉर्च्युनिटी आपल्याला देऊ शकते. आलं लक्षात. समजा मार्केट गॅप अप ओपन न होता गॅप डाऊन ओपन झालं किंवा डाऊन साईडला चालायला लागलं मार्केट किंवा जायला लागलं, तर आपल्याला काय करायचंय, 25,950 या लेवलच्या खाली 25,950 या लेवलच्या खाली आपल्याला डाऊन साईड साठी एखादा ट्रेड भेटतो का पाहणं गरजेचं आहे. आणि 25,900 एकदम 50 पॉईंटच आपल्याला याच्यामध्ये टार्गेट भेटू शकतो, कारण की 25,900 ची लेवल आहे ही खूप सायकोलॉजिकल स्ट्रॉंग लेवल. तुम्ही पाहू शकता मार्केट इथनं एकदा बूम झालंय, इथनं एकदा गेलंय, इथनं एकदा गेलंय, त्यानंतर आज पुन्हा एकदा याच्यावर गेलंय. त्यामुळे ही लेवल खूप चांगल्या प्रकारे वर्क होती ते मार्केटमध्ये. मग आपल्याला काय करायचंय, समजा मार्केट फ्लॅट ओपन झालं, डाऊन साईडला यायला लागलं, तर ऑलमोस्ट 25,900 पर्यंत आपल्याला टार्गेट सर्च करायचं. समजा मार्केट या लेवलला इथे कुठेही ओपन झाले, समजा 25,080 70 90 एक्सेट्रा, तर आपल्याला वेट काय करायचं, 25,950 चा ब्रेक होण्याचा वेट करायचा आणि टार्गेट किती, तर 50 पॉईंटचं 25,900. समजा मार्केट ओपनच झालं 25,930 940, तर आपल्याला काय करायचं, जेव्हा 900 ची लेवल ब्रेक होईल सॉरी आणि याच्या खाली एखादं बेअरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आपल्याला मिळेल, तेव्हा आपण याच्यामध्ये फर्दर डाऊन साईड साठी विचार करायचा आणि आपलं टार्गेट राहणार आहे ऑलमोस्ट 25,760 या लेवल पर्यंत मार्केट हे येऊ शकतं.
आणि समजा जर मार्केट या लेवल पर्यंत आलं, समजा उद्या इथे मार्केट ओपन झालं आणि जोरदारपणे मार्केट खाली आले आणि 25,760 पर्यंत आले. इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा एक कॉल साईडसाठी अपॉर्च्युनिटी सर्च करायची. आलं लक्षात? ज्या पण लेवल्स आपण सांगतो तिथं आपण आयदर कॉल किंवा पुट या दोन्ही लेवल्स आपण पाहणार आहे की वर्क करतात का नाही. आपल्याला बोथ साईडला ट्रेड करायचे की जसं मार्केट जाईल. आपण काय फक्त कॉल बायर्स नाही राहायचं, आपण पुट बायर्स पण राहायचे आणि कॉल बायर्स पण, दोन्हीकडे आपण ट्रेड करायचे आणि लेवल समजून घ्यायच्यात. सपोर्ट आहे म्हणजे इथंच कॉलचा ट्रेड होईल असं नाही, तर इथं पुट पण ट्रेड होऊ शकतो. रेजिस्टन्स आहे याचा अर्थ हा ब्रेकच करेल नाही, तर इथे एखाद्या पुटचा पण ट्रेड आपल्याला भेटू शकतो. अशा प्रकारे आपल्याला अनालिसिस करायचं सिंपल पद्धतीने. आलं लक्षात? मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला कॉल कधी बाय करायचा आहे किंवा गॅप अप ओपन झालं तर 26,060च्या वर एखादा पॅटर्न जर आपल्याला एंटर करण्यासाठी भेटला, हे कायम लक्षात ठेवा, एंटर करण्यासाठी भेटणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर आपलं ऑलमोस्ट वर 100 ते 150 पॉईंट साठीचं टार्गेट आहे 26,200. समजा मार्केट इथं 25,100 आहे समथिंग लेवलला ओपन झालं तर काय करायचं, 26,200 ला जाऊन द्यायचं मार्केट आणि तिथे एखादा पुट साईडचा ट्रेड भेटतो का पाहणं गरजेचं आहे. जसं इथे प्रिव्हियसली भेटलेलं आहे खूप चांगल्या प्रकारे, इथे पण भेटलेलं आहे. त्यामुळे आपल्याला इथे पुट साईडचा अपॉर्च्युनिटी भेटते का पाहणं गरजेचं आहे. मार्केट समजा फ्लॅट ओपन झालं तर 25,950 ते 25,900 या लेवलपर्यंत आपल्याला एखादं टार्गेट किंवा एंट्री भेटते का पाहायचं. टार्गेट 50 पॉईंट्सचं राहील. मार्केट समजा 25,950 लाच गॅप डाऊन झालं तर आपल्याला वेट करायचं आहे. 25,900 ची लेवल ब्रेक होणार आणि 25,900 ची लेवल ब्रेक होऊन आपलं टार्गेट काय असणार आहे 25,760. हे उद्याच्या दिवसासाठी निफ्टीचं अनालिसिस आहे. आता आपण हे निफ्टीचं पाहिलं. आपल्या ग्रुपवर आपण हे सगळे लेवल्स पोस्ट करत असतो. बघा ही एक लेवल आपण इथे ड्रॉ केली होती सेन्सेक्सची. नंतर सेन्सेक्स बघा त्याच लेवलला बरोबर सपोर्ट घेते. आता आपल्याला काय करायचंय, सेन्सेक्स मध्ये आपल्याला आजचा डे हाय आपण मार्क केला 85,200. त्यानंतर 84,845. आपल्याला सिंपल तुम्ही आपले आतापर्यंतचे मला वाटतं 10 व्हिडिओ तुम्ही पहा. जेवढ्या लेवल्स ज्या दिवशी दिलेल्या आहेत मार्केटने तशाच पद्धतीने, मी तर असं सांगत नाही की 100% कोणती गोष्ट मार्केटमध्ये नसेल, 80 to 90% तुम्हाला इथे तुम्हाला फायदाच होईल किंवा असं दिसेल की आपल्या लेवल्स किती चांगल्या प्रकारे वर्क करतात. आता पहा आपल्याला उद्या काय करायचंय, तर 85,200च्या वर एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला तर आपल्याला काय करायचंय, ऑलमोस्ट त्यामध्ये कॉल साईडसाठी अपॉर्च्युनिटी भेटायची पाहायची आणि 85,750 या लेवल पर्यंत आपल्याला टार्गेट याच्यामध्ये अपसाईडला मिळू शकतं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं किंवा सॉरी फ्लॅट ओपन झालं. फ्लॅट ओपन कुठं काय झालं पाहिजे तर 85,850 150 म्हणजे 85,150 या लेवल पर्यंत जर मार्केट इथे बिअरिश ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन होऊन या लेवलला जर आपल्याला भेटलं तर फर्दर आपण काय करायचं, इथं पुट साईडसाठी ट्रेड बघायचं आणि आपलं टार्गेट असणार आहे 84,850 या लेवल पर्यंत. समजा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं तर आपल्याला काय करायचंय, 85,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे याच्या खाली जर मार्केट आपल्याला भेटते पुट साईडसाठी तरच आपल्याला याच्यामध्ये ट्रेड करायचं. समजा आपल्याला मार्केट इथे कुठेतरी भेटलं 85,150 ते 85,000 म्हणजे या 150 पॉईंट्स मध्ये, तर इथे आपल्याला अवॉइड करायचंय. मी हा पॉइंट इथे एक तुम्हाला मार्क करून देतो. या लेवल पर्यंत आपल्याला मार्केट काय करायचंय, इथे अवॉइड करायचंय. जेवढं आपण याच्यामध्ये अवॉइड करल तेवढं आपल्याला फायद्याचं राहील ते. आलं लक्षात? समजा मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं तर मी तुम्हाला सांगितले की 85,200च्या वर आपल्याला कॉल साईडसाठी अपॉर्च्युनिटी आहे. फ्लॅट ओपन झालं तर आपल्याला काय पाहायचंय की 85,000 पर्यंत किंवा 85,800 पर्यंत आपल्याला पुटसाठी अपॉर्च्युनिटी भेटू शकते. फक्त मार्केट जर
150 85,150 तर 85,000 म्हणजे या 150 पॉईंटमध्ये या लेवलमध्ये इथे कुठे ओपन झालं तर आपल्याला ट्रेड करायचे नाहीत. याच्या आयदर अपसाईडचा बॉक्स ब्रेक झाला तर तिथं आपण कॉल सर्च अपॉर्च्युनिटी कधी पाहणार जेव्हा ही 200 ची लेवल ब्रेक होईल. आणि समजा इथे कुठेतरी ओपन होऊन समजा डाऊन साईडला ब्रेक होत चालले तर आपल्याला चांगली अपॉर्च्युनिटी भेटणार आहे की 85,000 ची सायकोलॉजिकल लेवल ब्रेक होती. सिंपल ट्रेड आहेत, काही याच्यामध्ये अवघड नाहीये. अशाच प्रकारचं रोजचं अनालिसिस तुम्हाला पाहायचं असेल तर आपले व्हिडिओ सबस्क्राईब करा. खूप लोक आपले व्हिडिओ सबस्क्राईब करतात पण आपल्या व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाहीत, लाईक करत नाही. तुम्ही कमेंट्स करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. या आपल्या ज्या अनालिसिसमुळे तुम्हाला जर काही फायदा होत असेल मार्केटमध्ये, मार्केट समजून घेण्यासाठी, मार्केटमध्ये प्रॉफिट करण्याच्या पण आधी जर काय गोष्ट असेल ना तर मार्केट अनालिसिस करायचं, अनालाइज करणं शिका की मार्केट कसं वर्क करतं, मार्केटला आपण कसं डिकोड केलं पाहिजे. या गोष्टी समजणं खूप महत्वाचं आहे. ओके, थँक्यू.